आले का उठून उभं आहे इकडून या म्हणे आम्हाला इकडून या होते नाही इकडून पोरं कुठे गेले तर पोरं दिसत का दुकानाकडं सगळे ते आहेत का मदत नाहीत आवडीला माझ्या काय टाकलं नाही सगळ्या सकाळपासून धुतली तशीच ठेवली नसती धुतली हो मला नुसती धुवूनच बसवली आवडी धुवूनच नसती काय नाही आला रिक्षा आवडीला पेंड आणली खायला इकडे बघ इकडे इकडे आवडीला पेंड आणली खायला आवडी आहे गाबन त्यामुळे तिला पेंड आणली खायला हा काय रिक्षा भरून हॅलो अरे पेंड आणली या ये लवकर पटकन दिवस इकडे 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 आगे तिकडे कडा आहे आगे तिकडे कडा आहे तिकडे तू घालते का आपण पोहोचतो का नाही तरच आली मला वाटलं काय मला काय कदर दिला केलं लेट राहिली अरे ये बाबा घरी सगळे सगळे कारखाने घेऊन ये कोणी बी याचे चटकाने सगळेच या कोणची पेंड आहे बाई ती आपण नाव ती सरकी पेंड ही गुळी पेंड आणि ती ती भुसा पेंड भुसा. भुसा मक्का भुसा दादा आकाकडे पैसे दिले तुमच्याकडे घ्या मग त्यांनी सांगितलं आकाला लाव का फोन लाव का आकाला फोन? तिथं टाकले आकाला हे लाव का लावा तुमच्याकडे आहे नंबर तुमच्याकडे लावा फोन आकाला माझ्याकडे नंबर नाही लावा आकाला म्हणा पैसे दिले का म्हणा त्यांनी मी येतच आहे म्हणा उभा त्यांच्याकडून पैसे घेऊन येतो गिफ्ट दिलं आपल्याला हेडफोन अयो मला द्या की मग धरा आहे सुनबाई तुम्हाला द्या की मग गिफ्ट गिफ्ट धरा आणि मला कशा बांधता रडत रडत आहेत ह्याच्यात या रडत रडत बांधता नाही ना मग तुला वाटलं का काय उगा उगा नाही मला वाटलं आहेत का नाही ह्याच्यात दिसायला लागले वा यस आता कशामुळे बांधता भांडण खेळत आणि काय बांधता नाही नाही सहसा. तिला वाटलं चित्राचं आणलं काय तुम्ही मला बी वाटलं नुसतं चित्राचंच आहे पण ह्याच्यात हेडफोन आहेत कोण कोणाला लावला बघा आधी आकालाच लावला रिक्षावाले येत म्हणून तुम्ही सांगा ना आधी त्यांना आले का आले आले का आम्ही रिक्षा यायच्या आधी भाडं देतात ते म्हणतात, भाड्या पैसे कुठे भाड्या पैसे दे. ते तुम्हाला म्हणते मी नाही मला नाही म्हणते. ते काय म्हणते का भाड्या पैसे अरे अरे भाड्याचे पैसे काय हे एकच आता भाड्याचे पैसे दे म्हणजे कन्नड भाषा तो आहे मला म्हणते तर भाड्याचे पैसे दे पोराच उठवून शिळ राखायला वा मला वाटलं असले काळ दिसत हा. चित्रच आणलंय पण हा, बोल ना. ह्याच्यात नेलंय. अगदी बरोबर आहे खरं. याला म्हणावं या तू कुठं आहेस तू गाड्या आवडायच्या त्या म्हणा हे वरला कुठं दुकान आहे वरलं ते तिकडे दुकान आहे. हा. तिकडं बी दुकान आहे का? पटकून या या तुम्हाला फोन कर पैसे टाकले कडू हो बरं तू पिरकम तर ये ना बाबा येतो म्हणतो या संगीतची गोळ्याने वाटतं हात दुखायचे रे म्हणे तुम्हाला दवाखान्यात दाखवा म्हणलं तर दाखवलं नाही उगा संगीतची फळांची कोणाची अंदाजपैकी गोळी नसतात खात आपलं आपलंच खावं लागत असते काय माणूस नाही काय माणूस बिनूस काय असलं तरी बी लय पोरं ताण दिलीत ना पुरीचा नवरा तर लय ताण देतो या खरं तुझ्याकडे चुकी आहे अरे काय तुम्हाला काय आमंत्रण पाठवायचं का पत्रिका छापून पाठवायच्या आता घरी या म्हणून मग तू काय म्हणलास तू सांगितलं की मी येणार नाही म्हणून म्हणजे मीच उल्लू म्हणायचं काय म्हणत नाही मला काय
ती लवकर आहे तरी बंद करणं स्टॉप करणं मला हात दुखायला आहे कोणता दात दुखायला तिकीड का बोल असं कर तुझं बोट आडवर आलं कसं दिसन मला इकडे वेळ कोण करत वरचं का खालचा ये इथला तोंड फिरल्याला असं जरा नाही ना दावड हे जरूर त्याल्यामुळे खाकत ना तसं जरा तुम्हाला काढून घ्या म्हणलं तुमचा दात काढू पण पुन्हा काढ पुन्हा पुन्हा म्हणतो जीव गेल्यावर काढतात काय गावाकडे गेल्या आज लय दुखायला काय करायचं टोकरला काय तुम्ही ना वर येतात का नाही आजच्या दिवस पोरं येत नाही का? आता हे तुम कोण ठेवीन तुमचा दात दुखायला आहे. मी उचलू का तू काय ए बाबा हा, उचल उचल माय तू उचल गे बघा उचलली ते का ना. तू उचल उचल बरं तू हा सकाळचं पेटली होती का उचलू का नको रे बाबा तू फक्त काम करत जाय एकच भाकरीन कालवण दुसरं काय करत जाय नको. भाकर काढून करायचं भाकरी कालवण करीत जा वजा उचला उचलीचं काय करत जाय नको. आता काय ह्याच्यावर भाकरी बनवते काय चुलीवर करते ना भाकरी असं आहे मग रोज त्या गॅसवर पाच ठेवतो सकाळी बारीक. सरपण आहे का चुलीला हा सरपण आहे सर पण नाही तू काय त्याला फोडाय पाहिजे हा तू कुराड पण आहे पुष्कणी अरे अरे आवडीच्या पुढं ते एक काटकी नाही सकाळपासून नाही बरं का वाळली काटकी त्या पुऱ्या त्या नुसत्या त्या गाय मच्छीच्या पोटात नुसतं गोळा हिंडायला असं निघून तिकडून पाणी बी पाजलं तेवढंच पाणी पाजलेलं आणि म्हणजे थांब धुवून आणली ना टाकतो तिला पुन्हा थोडं मोठं 5-6 जनावरांना वैरण काय नाही हातली कोणाचं करतं बघा इकडं टाकायचं कोणी म्या मी डबडं होतं ना डबडं कुठं आहे आधी ती आणि डबडा गायला पेंट चालायची पांढरे कपडे घातलेत म्हणून अंगाला चिटकते तेव्हा ते बैल सध्या कसे वळव करायला लागले आले बघू आग माझे आले काय आले एका मागे एक आले वाघ आहेत काय हे एक लपला शेळ्या आहेत ना या शेळ्या वाघ नाही शेळ्या आहेत इकडे बी चालतात कोणकडे वर तोड करून चालत त्या गिन्यान गेलेल्या शेळ्या आहेत बाबा मेंढर काय म्हणाले केलं मी हलते का घरची मेंढर आहेत ना, मेंढर आणि हे कोण आहे हे मोठा मेंढर मोठा मेंढा काय मालक इकडे बघा काय मालक मध्ये ये चला हाय हे कोण आहे इकडे कोण आहे ग येड काय येडका हे येडक्या ए उतर झाले कोणासोबत इडकीन सगळं ती कोण झाली इडकीन तू इडकीन चुकीचं आहे. उचला ना उचल ये नाही आधी ए मदत बघा आधी जागा आहे का हाय जागा सगळी जागा जागा आहे का उभा करा हे करा गोण्या पिण्या नादर हे उभं दोघं मतात हो मी बाहेरून हजार अरे आवडीचं पोतं इथे ठेवा हे पोते तिकडे ठेवा ना हजार तिकडे वाटू हे करत जाऊ नका अडचण सारखं जागा येड्यावणीच बोलत 12 वाजता पेंडी चारणार काय माहिती रात्रीच्या 12 वाजता पेन चालणार खरं तुम्ही अरे 12 वाजता नाही पण दर फिरतम झोपायचं 10 ला आज बी आपण झोपणार यार तिकडे नेऊ नको हे होऊ सांगितलं मला चल अरे कुठं उभा करतो काम करायचं म्हणलं तिथे भांडण ठेवायची त्या बापाची दाढ दुखायली आताच गोळी खाल्ली त्यांनी त्यांच्याकडे जरा बघा अरे राहत म्हणून काय करायचं रे रडायला येतो अरे कांदा डोळ्यात पिळते मार महत हात दुखायचं नाही तुम्हाला काय नाही एवढ्या यात म्हणे येते खरं काय रोज बी माझ्याकडे आहे का हजार आहे रोज बी तिथं स्वयंपाक चालू असते उठा उठा बैल पाणी पाजलेलं नाही तिकडे पळा तिकडे पळा म्हणजे नाकाला काढी झोपा 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 निवांत झोप यांच्या पेन ठेवा तुम्हाला कोणी काही काम सांगणार नाही बरं माझं पळा. लाकडानं पेन ठेवा बैल तुम्हाला कोणी काम सांगत नव्हता हजार तुम्ही काय करा आता दोघा जणाला घेऊन जा त्याला आणलं दवाखान्यात कमरेची गोळ्या आहे करणार इन्शुलिन आणते डॉक्टरकडे आता हे काय ते मला मगाशी डॉक्टर आलतो बैलाचे इंजेक्शन घ्यायचं नाही की खाल्लं ताकदी आली असते
पहिलं ते इंजेक्शन घ्या म्हणते पोरगी तुम्हाला. मग डॉक्टर आलता म्हणलं होतं घ्या तर घेतलं नाही. म्हैशीचा डॉक्टर आलता बघा मग. बाई काय दुकान आहे? अरे मदत कशाला हो? मग ते मधातलं तर नीट करा मी हे देतो. माझं कुठे काय लावायचं दुकान आहे? कुठं ते जागायचा निवडला. लय हसू नका तुम्ही. म्हशीचा डॉक्टर आलता जणू मागाशी. अरे म्हशीचा आता होता. बैलाचं ते 2 बैलाला तेवढं ते कसं उभा राहिले. त्यांना दिलंय बघा. तुम्हाला दिलं असं त्यांना भेळ कमी टाकलं ना तर तुम्ही होय बरं ते हे टाकी तू घ्या टाक भेळ्यामध्ये वजन नाही पट जाय पटकन टाक 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 भेळे का पेंट चारायची आता बघा पेंट चारायची आण टोपले पटकाटा आधी ती मोठं बघून आण तू त्याच्यामध्ये हे पेंट करायचं हे पेंट टाकायचं त्याच्यामध्ये आवडीला आता रे आवडीला वकडून पेंट टाकू नका हो. आणि तू ती कपडे पेंट नाही का भिजवून नाही टाकायची. मग कशी टाकायची काय ती टाकायची? फुटन का ती निबरडक पेंट आहे नाही तर भिजवून का? भिजवून चारा ना पाणी पिणी जाते तिच्या पोटामध्ये तिला चावायचंय प्यायचंय आणि तिला पाणी नाही टायमाला भेटायचं कोरडं फट पडून माझी वयस आडवी पडेल इकडं झोपले तिकडं न्या तिकडं न्या काढलं का बाबा आणि इकडं नाही नाही आवा त्याच्यातलं काढून द्या म्हणलं होतं की. मदत गेल्यावर तिकडं बघा तिकडले बी आण राहू दे आता. अन्न बघा अन्न मग ते एककडे सगळं ते करता येते ना काय गाडी हटायची आता. इटली त्या बरं पण आण हे आणायला वा. ना संपत येईल मग. संपत नाही काल आणून ठेवलंय त्यांनी दुसरं जाय मदत नाही तिकडे ते पोतच आणायला हवं ना मालक पोतं राहू दे आता, सोडलेलं पोतं घे. मग काय वडून भरपडून आणता येत नाही वडीत वडीत मोठं आहे का बारीक? मोठा आहे ना बघा जाय ना सांगा राहू दे ना. अरे जाय जा रे हा नाही जायली. अरे जाय रे नाही जाय म्हणा जाय ना जाय नाही. जाय दगड गिरा इकडे आणतो तिकडे, तीन मोठी. आणि इकडे गाडी येता गाडी येता. जाय ना जाय आण ना बाई इकडे हे कुठे रे? इकडे बघा तू इकडे अरे अरे त्यात बदल काय दिसायला मी बघितलंच नाही बघा इकडे 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 निवडीतो. अरे इकडे की बाबा हे तिथं ठेवा ना. थोडं वर अडकं ना. मला काम सांग. खरं ना आता माझा जायला तसा मी. वडा रे ते पोतं. माहित नावरला काम सांगतात पोरं सोरं तुम्ही येतं पिंडीचं पोत आणले त्यांनी जाऊन माहिती का तिथं सध्या त्या ह्याच्यावर त्या दुकानात सध्या त्यांनी टाकले उचलून तू काय करायली होती? माझ्या बघायली होती काय? मग मला दुकानातून मदतून जाऊन मी आणणार होते एका दरवाजा माझा गंभीरपणे उभा राहा. कोणता? खबीरपणे तुझ्यासारखं पळून जावा तिकडं किलोमीटर लांब पानू आहे. मला गड्याच्या जन्माला घातला असतं तर मी केलं असतं माहिती का सुट्टी नाही. मला तर वाटलं दुपारचं शेण काढले असते का पूर्वी देवाच्या. आधी ते मला वाटलं दुपारचं शेण काढले असते मला वाटलं तुम्ही हा पहिलं हे होते ना, उठून पाणी पाजत राहिले पाहिजे. पाणी पाजत राहिले. तुम्ही काहीच केलं नाही, नुसतं फिरतात माझं. पाणी पाहिजे होते का जाणार होय रे त्याच्यामुळे बैल ठेवणार नाही. पाणी पाहिजे नव्हतं पाणी पाहिजे का संगम जुबल बायला आहे संगम संगम हो हो. बायला डबल पाणी पाहिजे होतं का पाणी प्यायनात ती वास मारायली. पाणी वाज मारायले हो. माणूस आहे किती अवघड आहे काय व्हायलं भाजीचं माळ येतं नंबर भाऊ काय काय होतं आपण मिसळून काय भाजी करता येईल आपल्याला गायला पाणी पाहिजे का किती ना तुला बघून बघा ना तुला समोर पूर्ण बसते काय का
नुसते शिंगड खातात माझ्या माहिती का एका जागा बसते कुत्रच लागले त्याला त्याच्यामुळे जनावर ते खाल्ल्या पिल्लेला उदारत आल्या आल्या म्हैस कसली बाहेर दिसते खराब होऊन जाते आपली आवडी नुसता माशानीच मग आवडी लावली काय साबण हा आवडीला साबण लावली साबणीनं धुतलं तेच केला मी तेच ना. एक माशी पलीकडे कोपऱ्यातून लावायचं. तिकडं काही शेत नाही. असं म्हणलं कसं वाटेल? माझ्या आवडीला आवडीला राहिले का रे? आवडीला आवडी किती झाले बा 15